या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आणि सातत्यानं नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे नाडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत आम्ही जाणून घेतल्या। मला जसं समजतंय तसं शेतीच करतोय आम्ही, पण त्याच्यात काही बदलच झाला नाही। 10 पत्र्याचं घर आहे, त्याच्यात काही म्हणजे बदलच झालेला नाही। पोरांचे शिक्षण आहे, त्याला खर्च आहे, आपले बी त्यांचे बी आपल्याहून हाल होऊ नये असं वाटतं, त्याच्यामुळे शिक्षण करतोय। पण ते शिक्षणाचा खर्च बी हे शेतीतून निघत नाही, काही नाही। पोरांना शिकवता तुम्ही कशासाठी? त्यांनी शेती करावं, त्यांनी शेती आमच्यासारखी हाल होती त्यांची बी, काय शेती करू नका होते की त्यांचं असं नाही। त्याच्याकरता शिकवतोय आपण। यात आमच्या जवळच नोकरदार वर्गाचे बरेचसे लोक राहते, त्यांचे 2-2 ताळाच्या बिल्डिंगी माड्या बांधल्या, त्यांचे पोरं चांगलं शिक्षण घेऊन राहिले। तसे आपल्या पोरांना तसे हेच नाही, सुविधा देता येत नाही, काहीच देता येत नाही। त्यांना 7 वेतन आयोग झाला, पगार वाढले त्यांचे। आपल्या शेतीसाठी काही दिलंच नाही सरकारने, काय दिलं? भाव नाही देत, आहे तोच खर्च निघत नाही। वारकरी आहे आणि शेतकरी पण आहे, तर शेतकऱ्याच्या मालाला कुठल्याही मालाला भाव नाही आहे। दुधाला 17 रुपये 18 रुपये भाव आहे आणि जनावरांची अवस्था अशी 1400 ते 1500 रुपयाचं 50 किलोचं सरकी पेंट हे घ्यावं लागते। काय आठवड्यामधून जर आजारी पडली तर डॉक्टरला 500 रुपये द्यावं तर लागतात आणि दवाखान्याचं औषध 500 रुपये घ्यावं लागतं। आणि मग तेच दूध जर 17 आणि 18 रुपये शेतकऱ्याला जर विकायची पाळी आली तर तुम्ही सांगा कसं काय परवडणार आहे? पोरांना घरी छटाक दूध ठेवत नव्हतो, काय डेअरीला घालून जेणेकरून आपला प्रपंच झाला। पण आता ते खेळ बसल्यानंतर आम्ही आमच्या मुलाबाळाला तरी निदान खाऊ घालू। आता या दुधाच्या पैशात तर काही गुजरणच होत नाही। पेंडीचे भाव काय, कडब्याचे भाव काय, कष्ट करून तर भागत नसल्याचा उपयोगच नाही ना त्याचा काही। पण असं हे संप असंच जर चाललं तर त्या दुधाचा रोजच खावा करा। हा, आम्ही रोजच खाऊ करू ना, त्याला काही घाबरायचं काही कारण नाही। थोडं खाऊ, अर्ध्या पोटी राहू थोडं, पण मग त्याला पाठिंबा तर द्यावाच लागणार। उद्याचं कल्याण आहे ना आपलं त्याच्यात।